नवस केला नाईक भाला डोंगरी येऊन आणि चांग भल बोला हो गुलाल खोबर उधळून चांग भल बोला हो गुलाल खोबर उधळून। नमस्कार मित्रांनो, मी आत्ता आहे नाईकबा देवस्थान। मला वाटते गेल्या हप्त्यातच यात्रा झालेली आहे। यात्रेनंतर 5 पाकळण्या केल्या जातात। पाकळण्याला पण तेवढंच महत्त्व असतं आणि बऱ्याच ठिकाणावरून भाविक इथं येत असतात। तर या माऊली आपल्याला बोलल्या आम्ही पण आलोय, आमची मुलाखत घ्या। बोला माऊली, कुठून आलाय तुम्ही? आम्ही मुंबईवरून आलोय। माहेर माझं सनपूर आहे, सासरगुडी आहे इथंच। आम्ही आल्यानंतर नाईकबा देवस्थानाला दर्शनासाठी कायम प्रत्येक वर्षी येतोच। कुलस्वामी वगैरे तुमचा काय? कुलस्वामी ज्योतिबाई, पण आम्हाला देवस्थान जवळ असल्यामुळे लोक कर्नाटकवरून येतात। आम्ही इथले इथं असून येत नाही कधी, पण आम्ही वर्षातून एकदा तरी येतो देवाचं दर्शन घ्यायला। म्हणून आज आवर्जून आलोय आज। महत्वाचं पाकळणीचं खूप महत्व असतं। हो, पाकाणीचं यात्रेचं काट्या, शासन काट्या भरपूर असतात। एवढी गर्दी असते की म्हणजे एकदा मोठ्यानं होऊ द्या। नाईकबाच्या नावानं, नाईकबाच्या नावानं, एकदाच बोला, पण जोरात बोला। चला, नाईकबाच्या नावानं। अरे वा, छान। माझे आजोबा असे नेहमी म्हणायचे की आयुष्यात काही जरी अडचणी आल्या तर कुलदेवाला जाऊन आल्यावर त्या अडचणी नक्कीच कमी होतील। तर सगळ्यांनी आपापल्या कुलदेवाला जाऊन आशीर्वाद घेऊन या, म्हणजे तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होते। अरे वा, छान। खरोखर कुलदैवत महत्वाचं असतं आणि कुलदैवताचा आशीर्वाद मिळाल्यानंतर एक ऊर्जा मिळते है ना। प्रत्येक वर्षी तरी वर्षातून एकदा तरी कुलदैवतेचं दर्शन झालंच पाहिजे है ना। बोला एकदा ताई। नाईकबाच्या नावानं चांगलं, आवाज मोठा पाहिजे, जोरात एकदम। नाईकबाच्या नावानं चांगलं। इथून पुढे सुरू होतो खरा प्रवास। 250 पायऱ्या, प्रत्येक पायरी म्हणजे एक विश्वास। काही जण पायी जातात तर काही जण गाडीनं घाट चढून जातात, पण वर पोहोचण्याची इच्छा सगळ्यांची एकच, देवाचं दर्शन। यात्रेनंतरच्या 5 रविवारांमध्ये असं काय महत्व आहे जे नाईकबा भक्तांना इथं खेचून आणतं? हे इकडे बघा जरा। नाईकबाच्या नावानं कुठून आलाय ताई, सांगा जरा। कुरुंदवाड। बोलत राहा की। कुलस्वामी तुमचा? होय, कुलस्वामी। है ना, प्रत्येक वर्षी येता? है ना। मग आज पाकळणी म्हणून आलाय? यात्रेला नाही आला? नाही, यात्रेला आले नाही। यात्रेला नाही आलं तरी पाकळणीला असतं ना नाईकबाच्या। अत्यंत जागरूक देवस्थान हे आहे। बनपोरी मधील हा नाईकबा आहे। हा आमचा कुलस्वामी आहे। आम्ही प्रत्येक वर्षी इथे येतो। म्हणजे कुलस्वामीचं एकदा दर्शन घ्यावं, वर्षातून एकदा तरी यावंच। इथं भेटणारा प्रत्येक भक्त एकच सांगतो, नाईकबाच्या दरबारात आलं की मन शांत होतं। कुणी नवस बोलतो, कुणी पूर्ण झालेल्या नवसासाठी धन्यवाद देतो। नमस्कार मित्रांनो, मी आत्ता आहे नाईकबा, डोंगरचा नाईकबा म्हणून प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण। 23-24 तारखेला या देवाची यात्रा झाली, त्याच्यानंतर या 5 पाकळण्या असतात ना, 5 पाकळण्या असतात ना नाईकबाच्या। 5 पाकळण्याला काय महत्व असतं जरा सांगा। पाकळणीला महत्व म्हणजे ज्या भाविकांना यात्रेला यायला जमलं नाही त्या भाविकांच्यासाठी ह्या 5 पाकळण्या नाईकबाच्या असतात। हा, आज पहिली यात्रेनंतरचे जे रविवार येतात है ना, यात्रा झाल्यानंतरचे जे रविवार असतात, असे 5 रविवार, अशा 5 पाकळण्या 5 पाकळण्या नाईकबाच्या होतात। ज्या भाविकांना यात्रेच्या काळात येता आलं नाही त्या भाविकांच्यासाठी ह्या खास 5 पाकळण्या अशा मानल्या जातात। ह्या जशी आपण यात्रा म्हणतो त्या पद्धतीने ह्या 5 पाकळण्या पण यात्रेप्रमाणेच भरत असतात। होऊन जात्या नाईकबाच्या नावाने चांगलं। देवाविषयी म्हणजे आमचं कुलदैवत आहे। दरवर्षी आम्ही प्रत्येक वर्षी येतो आणि इथं आल्यानंतर कसं वाटतं? एक समाधान, वेगळंच समाधान असते। हो हो। जवळ करायचं असेल? आम्ही सळवेच्या वरपेवाडीतून आले। हो। काय सांगाल, कुलस्वामी तुमचा? हो, आमचा ग्रामदैवतच मानतो आम्ही यांना। बोला एकदा नाईकबाच्या नावानं चांगलं। डोंगर चढणं कठीण असू शकतं, पण श्रद्धा असेल ना तर प्रत्येक पायरी सोपी वाटते। हाच तो डोंगरचा नाईकबा, जिथे लोक इच्छा घेऊन येतात आणि समाधान घेऊन परत जातात। बोला काय सांगशील, कुठून आलाय तुम्ही? आम्ही सांगलीहून आलोय। कुलस्वामी तुमचा? हो हो, प्रत्येक वर्षी येता? हो, दरवर्षी येतो। डोंगरच्या नाईकबाविषयी आमचं एक प्रकारचं हे दैवत आणि आमचे वडीलच आहेत, त्यामुळं आम्हाला दरवर्षी येऊन त्यांची सेवा करायचा आमची खूप इच्छा असते। बोल, कुठून आली काय? लिंगनूर, गाव लिंगनूर, कागल जवळ आहे, जिल्हा कोल्हापूर, तालुका कागल। देव तुमचा कुलस्वामी आहे? होय। प्रत्येक वर्षी येता? होय। कसं वाटलं इथे येऊन? मस्त आहे, छान आहे। ना, यात्रेला आला होता तुम्ही? नव्हतो आलो। यात्रेला नाही जमलं म्हणून पाकळणीला आला काय? गाडी पण पुजायची होती, गाडी नवीन घेतली मग ती। अरे वा, छान, कॉंग्रॅच्युलेशन तुमच्यासाठी। एकदा बोला नाईकबाच्या नावानं चांगलं। तर मित्रांनो, असेच काही यात्रा, समाजकार्य आणि बरंच काही असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत राहा।
नाईकबाच्या नावानं चांग भलं.